जाणारा. आता मात्र दुसरा संघ कोणता असेल त्यासाठी मैदानाच्या आतमध्ये लढत पाहायला मिळेल. चला टॉस झालाय तो म्हणजे प्रियांश फायटर्स आणि प्रथमतः डिसिजन पोचवा आमच्यापर्यंत. चला प्रियांश फायटर्स आमच्यापर्यंत डिसिजन पोचवा. बॅटिंग की मग फिल्डिंग तुम्हाला घ्यायची आहे ते आमच्यापर्यंत डिसिजन पोचवा. हाही सामना आपण पाहतोय 3 षटकांचा आपल्याला पाहायला मिळेल आणि प्रियांश फायटर या टीमने टॉस जिंकून डिसिजन फिल्डिंग चला बॉलिंग करण्याचा डिसिजन त्यांनी घेतलेला आहे. त्यामुळे शिवनेरी स्ट्रायकर्स आपले बॅटर्स आपण सज्ज ठेवा. मॅन ऑफ द मॅच जी आम्हाला प्रोव्हाइड केली गेली आहे स्वराज चषक बागमांडले या स्पर्धेमध्ये ते म्हणजे हर्षवर्धन भोसले यांच्या वतीनं आपल्याला पान मिळत आहेत. त्यामुळे त्यांचे देखील आम्ही खूप सारे आभार व्यक्त करतोय. तसेच आमचे सगळेच हे दानशूर व्यक्तिमत्व आहेत. युट्यूब वाहिनी जी आजच्या संपूर्ण स्पर्धेकरिता जी आमच्या संपूर्ण स्पर्धेकरिता प्रोव्हाइड केली गेली ते म्हणजे तेजसजी गोलदरकर यांचे देखील खूप सारे आभार. मालिकावीरसाठी जी स्पोर्ट्स सायकल दिली गेली ते अनिरुद्ध तवसाळकर आपल्याला पान मिळत आहेत. इंटरनेट कनेक्शनसाठी समीरजी खोत यांनी मोफत वायफाय दिलाय व मालिकावीरसाठी चषक देखील पाहायला मिळत आहेत. विकेट बनवण्यासाठी हेमंतजी जळगावकर यांच्या माध्यमातून आपल्याला पाहायला मिळतात आणि हलदरकर भाऊजी यांच्या वतीने आपल्याला ही सर्व लाईट कनेक्शन पाहायला मिळत आहेत. त्यामुळे सगळे दानशूर व्यक्तिमत्वांचं खूप सारे आभार आम्ही व्यक्त करत आहोत. बी ग्रुप मधील शेवटची मॅच तुम्हाला सर्वांच्या भेटीला येताना पाहायला मिळेल. सामन्याला सुरुवात आपण करूयात आणि देऊयात दोन्ही टीमला विजयाच्या खूप साऱ्या शुभेच्छा. पहिला बॉल पहिलाच बॉल मध्ये आपण पाहतोय या मॅच मधील सर्वाधिक मोठी विकेट गोल्डन विकेट श्रेयस कोलदरकर शून्याचा चष्मा घालून मैदानाच्या बाहेर विकेटचं बदल. पुढचा बॉल हो यावेळेला पाहतोय बॅकफुटला आले होते त्यानंतर पाहतोय ही सिंगल इथून पुढे जाताना पाहायला मिळेल. सिंगलच्या मध्येने आपण पाहतोय टीम शिवनेरी स्ट्रायकर या टीमचा अकाउंट ओपन झालेला आहे. बॅकफुटला आले होते यावेळेला आपण पाहतोय सिंगल येताना पाहायला मिळेल. श्रीतेश यांच्या बॅट मधून आता मात्र आपण पाहतोय धावा येत आहेत. टीमची धावा संख्या 2. 3 बॉलचा खेळ झालेला आहे. टीमची धावा संख्या 2. तीन षटकांची लढत आपण पाहतोय त्यामुळे इथून पुढे आता पहिल्या ओव्हर मध्ये 2 धावा अद्यापर्यंत. ओहो चांगला फटका पाहायला मिळत आहेत. आणखीन एक सिंगल इथून पुढे येताना पाहायला मिळेल. श्रीतेज मागच्या मॅच मध्ये रनआउट झाल्यानंतर आता मात्र आपण पाहतोय संपूर्ण जबाबदारी त्यांच्या खांद्यावरती आहे. पुन्हा एकदा आपण पाहतोय इथून पुढे सिंगल येताना पाहायला मिळेल आणि बघता बघता टीमची धावा संख्या पुढे चालली आहे ती म्हणजे अर्थात 4 या आकड्यावरती. शेवटचा बॉल 1 टू गो. शेवटचा बॉल टीमची धावा संख्या 4. शेवटचा बॉल वाईट स्वरूपाचा इथून पुढे येताना पाहायला मिळेल परंतु अगदी यष्टांच्या जवळून आपल्याला बॉल मार्गस्थ होताना पाहायला मिळाला. चांगला वेळचा बॉल तर होता परंतु थोडासा बाहेरून गेला त्यामुळे वाईट बॉल.
बॅकफुटला आले होते. इथून पुढे आपण पाहतोय पुन्हा एकदा सिंगल येताना बाल मिळेल आणि बघता बघता षटक क्रमांक 1 चा खेळ संपेल. एंड ऑफ दी फर्स्ट ओव्हर. टीमची धावसंख्या धावपकडते बाल मिळते 6 या आकड्यावरती. 6-1 सध्याची परिस्थिती. नवीन गोलंदाज आपण पाहतोय सुयोग दाखल होताना बाल मिळतील. टीमचे कॅप्टन आहेत. संपूर्ण जबाबदारी आहे त्यांच्या खांद्यावरती. पहिला बॉल. पहिलाच बॉल टॅप पद्धतीने खेळण्याचा प्रयत्न. डिक्लेअर झोन मध्ये आपल्याला बॉल मार्गस्थ होताना बाल मिळेल. सिंगल आली आहे. टीमची धावसंख्या पुढे जाईल 7 या आकड्यावरती. ओहो काय बॉल डिलिव्हर केलाय. लेग बायच्या स्वरूपामध्ये सिंगल इथून पुढे येताना पाहायला मिळेल. प्रयत्न चांगले होते गोलंदाजचे. त्यानंतर आपण पाहतो इथून पुढे टीमची धावसंख्या पुढे चालली आहे 8 या आकड्यावरती. कोलातला बॉल समोर आणि इथून पुढे आपण पाहतोय फिल्डिंग तर मिस झाली होती परंतु त्यानंतरला बॅकअप आपल्याला पाहायला मिळालं आणि बघता बघता या 2 धावा येताना पाहायला मिळतील. चला टीमची धावसंख्या 10 या आकड्यावरती. 3 बॉलचा खेळ झालाय. 3 बॉलचा खेळ. 3 मध्ये 10 झाले अद्यापपर्यंत. बॅकफुटला येऊन सिंगल इथून पुढे येताना पाहायला मिळेल. 11 या आकड्यावरती टीमची धावसंख्या आपण पाहतोय. धावा बनतायत. ओहो यावेळी आपण पाहतोय पुन्हा एकदा परंतु बॉल तिथेच थांबला. जास्तीचा फायदा नाही झाला आणि इथून पुढे आपण पाहतोय सिंगल इथून पुढे येताना पाहायला मिळेल. हास्यमय वातावरण मैदानाच्या आतमध्ये क्रिएट केलं गेलंय सियोग यांच्या वतीनं. शेवटचा बॉल. शेवटचा बॉल. शेवटच्या बॉलवरती सिंगल येताना पाहायला मिळेल आणि बघता बघता षटक क्रमांक 2 चा खेळ संपलाय. टीमची धावसंख्या 13 या आकड्यावरती. 12 मध्ये 13 बनल्यात. आता 6 बॉलचा खेळ बाकी असेल. 13 धावा. 13 रन. शेवटचा आणि अंतिम ओव्हर हाताळण्यासाठी केवळ आपल्याला बाल मिळत आहेत. पहिलाच बॉल. पहिल्याच बॉल वरती आपण पाहतोय फिल्डिंग चांगली होती परंतु गॅदर चांगला नाही झाला त्यामुळे सिंगल कंप्लीट झाली. चौदा धावा. 14 रन. पुढचा बॉल. ओ यावेळेला समोर काय फटका सजवलाय. अप्रतिम. अद्भुत. अचंबित. आकर्षक करणारा 4 चौकार. चला बॉल द्या. चला टीमची धावसंख्या पुढे चालली आहे 18 या आकड्यावरती. 18 रन. चला बॉल भेटला असेल तर लगेच मैदानाच्या आतमध्ये उपलब्ध करा. पुढचा बॉल. ओ यावेळेला आपण पाहतोय चला फलंदाज इथून पुढे बाद होताना पाहायला मिळतील. विकेट जाताना पाहायला मिळते. धक्का क्रमांक 2 बॅटिंग करत असताना शिवनेरी स्ट्रायकर या टीमला हा दुसरा धक्का. 18 या आकड्यावरती आपण पाहतोय. ओहो यावेळी आपण पाहतोय व्हाईट बॉल. व्हाईट बॉलचा इशारा इथून पुढे येताना बाहेर मिळेल. 19 धावा. 19 धावा झालेला आहे. 3 बॉलचा खेळ बाकी असणार आहे. यावेळेला समोर आणि अगदी आपण पाहतोय सिंगल येताना बाहेर मिळेल. टीमची धावसंख्या 20 झाली आहे. 20 रन. 2 बॉलचा खेळ बाकी असेल.
पुढे आलेत, परंतु यावेळेला मातोय सिंगल तरी घेतली गेली आहे. दुसरा धाब्याचा कॉल, एक धाव आणि एक विकेट येताना पाहायला मिळेल. 21 धाबा 21. शेवटचा बॉल, शेवटचा बॉल, एक सिंगल इथून पुढे येताना पाहायला मिळेल आणि टीमची धाबा संख्या 22 झाली आहे. इथून पुढे येणाऱ्या 18 बॉल सगळे बाकी असेल. जिंकण्यासाठी 23 धाव संख्येची गरज. यानंतरची होणारी मॅच ग्रुप ए मधील असेल, त्यामुळे आपण टॉस करण्यासाठी रेडी राहायचंय. युसुफ फायटर्स आणि त्यांच्या अगेन्स्ट खेळण्यासाठी युसुफ फायटर्स आणि लालबाग फायटर्स. त्यामुळे इथून पुढे आपण लगेच रेडी राहा. ही मॅच जशी कंप्लीट होईल आपण लगेच करणार आहोत ए ग्रुप मधील पहिला मॅचचा टॉस. सफेद मैदानाच्या आतमध्ये 18 बॉल जिंकण्यासाठी आपण पाहतोय इथून पुढे गरज आहे ती म्हणजे 23 धावसंख्येची. बाउंड ट्रॅक वरती आपण पाहतोय तेजस. सुरुवात करूयात सामन्याला. पहिला बॉल, पहिलाच बॉल आणि पहिल्याच बॉल वरती तेजस याच्या खात्यामध्ये विकेट येताना पाहायला मिळेल. सर्वाधिक मोठी विकेट. इथून पुढे सोहम बाद. शिवनेरी स्ट्रायकरचे पाठीराखे किंबहुना आपण पाहतोय जे छोटे प्रेक्षक वर्ग आहेत खूप मोठ्या प्रमाणावरती आपल्याला पाहायला मिळत आहेत. जावेद पुन्हा एकदा मैदानाच्या आतमध्ये जिथे आपण पाहतोय आणखीन एक डॉट बॉल इथून पुढे येताना पाहायला मिळेल. तेजस यांच्या माध्यमातून चांगल्या पद्धतीची गोलंदाजी अद्यापर्यंत पाहायला मिळते. टीमची धावसंख्या 3. पुढचा बॉल, पुढे आले याही वेळेला विकेट. काय गोलंदाजी केली आहे, जल्लोष होतोय शिवनेरी स्ट्रायकर. शिवनेरी स्ट्रायकर यांच्या माध्यमातून जल्लोष आपल्याला होताना पाहायला मिळत आहेत. म्हणजे मॅच मैदानाच्या आतमध्ये देखील रंगली आहे आणि बाहेर देखील आपल्याला रंगताना पाहायला मिळत आहेत. 1 वर्सेस ऑल. शिवनेरी स्ट्रायकरकडे खूप सारे छोटे प्रेक्षक वर्ग आहेत. हो, यावेळेला मात्र समोर फिल्डिंग चांगली केली आहे आणि त्यानंतरला विकेट येताना पाहायला मिळेल. आणखीन एक विकेट. चला, फलंदाजाचं नाव आमच्यापर्यंत पोचवा. प्रियांश फायटर्स. अनुप नॉनस्ट्राइक एंडला आपल्याला बाण मिळत आहेत. समोर अगदी आपण पाहतोय सुयोग अजूनही आहेत. टीमची धावसंख्या फक्त 3. व्हाईट बॉलचा इथून कॉल येताना पाहायला मिळेल. एक्स्ट्रा मध्ये धाव खर्च केली जाईल. टीमची धावसंख्या 4. 23चा पाठलाग करायचा होता. यावेळेला समोर सिंगल येताना पाहायला मिळेल. टीमची धावसंख्या पुढे चालली आहे 5 च्या आकड्यावरती. अजूनही 18 बनवायचे आहेत. 11 बॉल जिंकण्यासाठी 18 धावसंख्येची गरज.
11 मध्ये आपण पाहतोय 18 बनवायच्या आहेत. आतापर्यंत 3 विकेट गेल्या आहेत. इथून पुढे आपण पाहतोय अंपायर्स यस डिक्लेअर झोन मध्ये आपल्याला बॉल मार्गस्थ होताना पाहायला मिळेल. फक्त आणि फक्त एक सिंगल इथून पुढे ऍड केली जाईल. यश आहेत बाउंड ट्रॅक वरती. बॅकफुटला येऊन इथून पुढे जास्त धावा नाही मिळणार. फक्त सिंगल इथून पुढे त्यांना बाल मिळतीये. 3 बॉलचा खेळ झालाय. ओ या वेळेला दांडी 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 गुल विकेटचं बदल. 7 झालेला आहेत धाबा. जिथे आपण पाहतोय अजूनही 16 धावसंख्येची गरज आहे. 8 बॉल 16 बनवायचे आहेत. नवीन बॅटर सुदेश. 8 मध्ये 16. 8 मध्ये 16 ची गरज असताना आपण पाहतोय इथून पुढे बॅकअप आहे. सिंगल इथून पुढे त्यांना बॉल मिळेल. 15 हव्यात 7 मध्ये. 7 मध्ये 15 ची गरज. 7 मध्ये 15 ची गरज असताना वेल स्टॉप. बॉलला थांबवले आणि इथून पुढे आता 6 बॉल जिंकण्यासाठी 14 धावसंख्येची गरज. महत्वाचे बॅटर अजूनही आहेत. सुयोग सगळी जबाबदारी असेल बाउंड ट्रॅक वरती. ऋषी पहिलाच बॉल वरती थांबवले गेले. सिंगल फक्त आणि फक्त येताना बार मिळेल. 5 मध्ये 13 बनवायचे आहेत. ओहो 5 मध्ये 13 ची गरज असताना काय फिल्डिंग केली आहे. थांबवले गेले भिंतीप्रमाणे का तो खेळाडू आपल्याला पाहायला मिळतोय. 4 मध्ये आता मात्र 12 बनवायच्या आहेत. 4 मध्ये 12 ची गरज असताना बॉल बाउंड्री लाईनच्या पलीकडे 4 धाबांसाठी. हा महत्वाच्या क्षणी मोक्याच्या क्षणी येतोय चौकार. 3 मध्ये 8. 3 बॉल 8 धावसंख्येची गरज. ओहो यावेळेला आपण पाहतोय फलंदाज बाद. महत्वाची विकेट. आता मात्र जल्लोष सुरू आहे शिवनेरी स्ट्रायकर या टीमच्या डगआउट मध्ये. चला 2 बॉल जिंकण्यासाठी 8 धावसंख्येची गरज. मॅच आताही सुरू आहे आणि मॅच मैदानाच्या बाहेर सुद्धा सुरू आहे. 2 मध्ये 8 ची गरज असताना कॅच पकडली गेली आहे आणि इथून पुढे आपण पाहतोय विकेट येताना पाहायला मिळेल. चला आता मात्र 1 बॉल जिंकण्यासाठी 8 धावसंख्येची गरज होती परंतु ऑल आउट झालाय संघ. अभिनंदन शिवनेरी स्ट्रायकर. आणि या मॅचचा हिरो प्लेअर ऑफ द मॅच ज्यांच्या बॅट मधून